आहोत फोडणीचा भात। त्याच्यासाठी मी दावतचे मोठे तांदूळ घेतलेत, त्याच्यानंतर एक टमॅटो, एक कांदा, थोडीशी 4-5 हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट बारीक करून घेतले। त्याच्यानंतर इथं मी कुकर ठेवला आहे, कुकरमध्ये तेल वतून त्याच्यात सर्व मिश्रण कट केलेलं परतून घ्यायचं आहे। छान असं लालसर होईपर्यंत परतून झाल्यानंतर टमॅटो, थोडंसं 4-5 हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून आणखी एकदा परतून घ्यायचं आहे। थोडेसे शेंगदाणे टाकायचे चवीपुरते। इथे मी पावटा घेतला आहे, त्याच्यासोबत हिरवा हरभराही घेतला आहे। छान असा तो पण भाजून घेतला आहे। त्याच्यानंतर थोडंसं हळद, चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे। आणि नंतर इथं मी हे सर्व मिश्रण परतून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी वतून घेतलं आहे। थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घ्यायचे। आता उकळी आल्याच्यानंतर आपल्याला धुतलेला तांदूळ होता तो त्यामध्ये परतून घेऊन कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। 3 शिट्ट्या होईपर्यंत थांबून 3 शिट्ट्या झाल्याच्यानंतर बघूया आपला भात छान असा सुट्टा झालेला आहे। तुम्हीही नक्की ट्राय करून बघा।